सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज, लोकशाही महाराष्ट्र न्यूज. नीट यूजी परीक्षा पेपर फुटी आणि देशव्यापी परीक्षा घोटाळ्यांच्या विरोधात प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी दिल्लीतील जंतर मंतर इथं पुकारलेल्या बेमुदत आमरण उपोषणाचा आज 19वा दिवस आहे. सलग 19 दिवसांच्या अन्न त्यागामुळे वांगचुक यांची प्रकृती अत्यंत खालावली असून देशभरातून त्यांच्या आरोग्याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली जाते. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत तरुण आणि विद्यार्थ्यांच्या कॉक्रोच जनता पार्टी या संघटनेनं हे आंदोलन पुकारले. सोनम वांगचुक हे 28 जून 2026 पासून जंतर मंतरवर या आंदोलनाला प्रत्यक्ष उपोषणात बसले. प्रकृती चिंताजनक. तब्बल 8.5 किलो वजन घटले गेले. 19 दिवसांपासून केवळ पाण्यावर असलेल्या 59 वर्षीय सोनम वांगचुक यांच्या शरीराला उपोषणामुळे मोठा थकवा आलाय. उपोषण सुरू झाल्यापासून त्यांचं वजन तब्बल 8.5 किलोनं कमी झालंय. त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी झपाट्यानं खाली आली असून त्यांना बोलताना आणि चालताना प्रचंड त्रास होतोय. 24 तास वैद्यकीय देखरेख. डॉक्टरांचे एक विशेष पथक जंतर मंतरवर 24 तास त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवून आहे. मी मरणार नाही उपोषण सोडवण्यापेक्षा 20 जुलैच्या संसद मार्चमध्ये या. प्रकृती खालावलेली असतानाही सोनम वांगचुक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांनी देशवासियांना आणि सहकार्यांना एक भावनिक संदेश दिलाय. मी शरीरानं अशक्त झालो असलो तरी मनानं खूप खंबीर आहे. माझी प्रकृती फारशी बिघडलेली नाही आणि मी मरणार नाही. त्यामुळे मला उपोषण सोडण्याचा आग्रह करण्यापेक्षा लोकांनी मोठ्या संख्येनं एकत्र यावं. शिक्षण व्यवस्थेतील हा भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी 20 जुलै रोजी संसदेवर निघणाऱ्या शांततापूर्ण मार्चमध्ये सहभागी व्हा. राजकीय नेते, बॉलिवूड आणि देशाचा वाढता पाठिंबा, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी सुरू असलेल्या या आंदोलनाची तीव्रता पाहता संपूर्ण देश वांगचुक यांच्या पाठीशी उभा राहिलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, अखिलेश यादव यांसारख्या प्रमुख राजकीय नेत्यांनी आणि ओमी वैद्य, जीनत अमान, स्वरा भास्कर, नसरुद्दीन शाह या बॉलिवूड कलाकारांनी या लढ्याला पाठिंबा दिलाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.